शिवसमारंभां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। मन्नाथ श्रीजगन्नाथ मद्गुरो श्रीजगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्रीगुरवे नमः। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वशिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायचा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जे त्या श्रीकृष्णे वंदू तया ते। पंढरीनाथ महाराज की जय। यस्य वेदमयी वाणी यस्य देवमयी तनु यस्य ब्रह्ममयी दृष्टी सद्गुरुं पातु मां सदा। पांडुरंगाच्या चरणी वंदन करते। परमपूज्य डॉक्टर काकांच्या चरणी साष्टांग दंडवत घालते। परमपूज्य मंदाताई परमपूज्य शास्त्री या सगळ्यांच्या चरणी वंदन करते। समोर असणाऱ्या आचार्य जयश्रीताईंना वंदन करते। श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती सगळ्यांच्या चरणी वंदन करते। आणि वानप्रस्थांसाठी नामसाधना असणाऱ्या शिबिराचा शेवटच्या सत्रामध्ये आपण सगळे जमलो। विषय नामाभ्यास कसा करायचा। 2-3 दिवस सारखं नाम घ्यायचं नामाभ्यास सगळा करतोय। प्रत्यक्ष नाम तसं फारसं नाही घेतलं। या सत्रामध्ये सुरुवात करू आपण। 1-2 मिनटं नामस्मरण करू आणि मग चालू करू। अधिष्ठान असणारा पांडुरंगाचाच नामाचा गजर करू आणि मग सुरुवात करू। पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी। 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 पंढरीनाथ महाराज सद्गुरुनाथ महाराज की जय। विषय नामाभ्यास कसा करावा। खरं तर सगळी सत्र त्याच्यावरतीच आहेत। त्याचं हेडिंगच बदललेलं आहे, पण सगळ्यामध्ये नामाभ्यास कसा करायचा हाच विषय जो आहे तो मूळ गाभा आहे। त्याचं थोडं आणखीन एक चिंतन करूया। जेव्हा जेव्हा नामसाधना येते तेव्हा प्रत्येकाच्या मनामध्ये उद्भवलेला प्रश्न आहे की आम्ही नामाला बसतो, पण बसल्यानंतर मन इकडे तिकडे भरकटतं, काय करायचं। अभ्यास कसा करायचा त्याच्यावरनं चिंतन करते बरं की मन इकडे तिकडे भरकटतं तर काय करायचं। एका संतांनी खूप छान सांगितलंय। ते असं म्हणतात, खरंच तुम्हाला नामाला बसायचं आहे का। मनाशी ठरवा, मला खरंच नाम साधना करायची, मला नामाला बसायचं आहे असं तुमच्याच मनाला विचारा। आणि त्या मनाने हो सांगितलं तर एक कागद पेन्सिल घेऊन बसा। खूप छान सांगितलं बरं काय। कागद पेन्सिल घेऊन बसा आणि मग तुम्ही नाम जे आहे ते म्हणा। राम राम कृष्ण राम कृष्ण राम राम कृष्ण कृष्ण राम राम कृष्ण म्हणता म्हणता मन जाते द्वारकेमध्ये। पुन्हा राम राम कृष्ण कृष्ण राम राम कृष्ण कृष्ण मन गेलं माथेरानला। राम राम कृष्ण कृष्ण राम राम कृष्ण कृष्ण राम राम कृष्ण मन गेलं रामेश्वरला। अशी आपल्या सगळ्यांची परिस्थिती आहे। ते म्हणाले 5-10 मिनिटं असाच अभ्यास करा आणि मग कुठं कुठं गेलं जरा लिहून काढा। पहिल्यांदा कुठे द्वारकेला गेलं, मग कुठे काय महाबळेश्वरला का माथेरानला गेलं, मग नंतर रामेश्वरला गेलं, हे सगळं लिहा। आणि मग किती वेळा आपण म्हटलं राम राम कृष्ण कृष्ण राम राम कृष्ण कृष्ण राम राम कृष्ण कृष्ण राम राम कृष्ण कृष्ण असं 4 वेळा म्हणजे 16 वेळा भगवत नाम झालं। आणि 16 वेळा भगवत नाम झाल्यानंतर एकदा ते मन बाहेर गेलं, पुन्हा 16 वेळा, पुन्हा 16 वेळा। आता विचार करा, नाम जास्त झालं की मनाचं भरकटणं जास्त झालं। लक्षात येईल की मनाचं भरकटणं असलं तरी नाम झालेलं आहे
याचा अर्थ स्वतःला कुठे कठड्यात उभं करायची आवश्यकता आहे का? नाही. नाम जास्त झालेलं आहे. याचा अर्थ थोडं अजून मनाचं बळ वाढवायचं आणि त्या नामामध्ये रमवायचं. इतकं सोपं आहे. म्हणजे असं जेव्हा आपण अभ्यास करत जाऊ तेव्हा हळूहळू ते भरकटणं कमी होईल. आणि भरकटणं कमी झालं की आपल्याला नेमकं नामाला बसल्यानंतर जसं नाम शास्त्रांनी सांगितलंय तसं घेता येईल. मन त्या नामामध्ये सोडून बाकी सगळीकडे जातं असा आपला सगळ्यांचा अनुभव आहे. सगळीकडे ते फिरतं. स्वरूपामध्ये न राहता, नामामध्ये न राहता सगळीकडे फिरतं. पण हे आपल्याला कधी कळतं हो? कधी कळतं? जोपर्यंत नामाला बसतच नाही तोपर्यंत हे कळतच नाही. याचा अर्थ नामाला बसल्यानंतरच कळतं की माझं मन भरकटतंय. फार सुंदर दृष्टांत परमपूज्य मंदाताई देतात. आपल्या घरी लेकीचं लग्न होतं म्हणे आणि लग्नामध्ये भरपूर पाहुणे येतात आणि ते पाहुणे आले आणि पाहुणे गेले हे बाकीच्यांना काही कळत नाही पाहुण्यांना. पण घरामध्ये स्थिर असणारी जी गृहिणी आहे तिला नक्की कळतं की पाहुणे येतात आणि पाहुणे जातात. तसा जो ध्यानाला बसला, जो नामाला बसला तोपर्यंत त्याला कळत नाही की आतमध्ये काय चाललेलं आहे. पण एकदा नामाला बसलं की कळतं की अरे नको ते विचार येत आहेत आणि नको ते विचार जात आहेत, नको ते विचार येत आहेत आणि जात आहेत. हे कोणाला कळलं? स्थिर बसलेल्या मला. पण तोपर्यंत नाही कळलं जोपर्यंत मी स्थिर नाही बसले. याचा अर्थ जोपर्यंत बैठकीला बसतच नाही तोपर्यंत पुढचा सगळा टप्पा जो आहे तो दुसरा आहे. त्यामुळे बसल्यानंतर जे आहे ते भरकटते मन हे आपल्याला कळतं. तोपर्यंत ते कळतच नाही. आणि हे जर कळत असेल तर हळूच आपल्याला साक्षीत्व करता येतं. आणि तो नामाचा पहिला टप्पा आहे, कारण तो अभ्यासाचा टप्पा आहे. त्या सगळ्या स्थितीतून तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जायचं आहे. आपण सगळे जात असतो. कारण असं काही ध्यानाला बसल्यानंतर काही जादू होत नाही की 2 मिनिटामध्ये आपण नामामध्ये रंगलो. कारण नामामध्ये रंगणं, नामामध्ये रत होणं, देहभान जाणं. तुकोबारांसारखे मोठे संत म्हणतात पांडुरंग ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी माझं. इतका सोपा आहे का देहाचा विसर पडणं? नाही सोपं आहे. ते म्हणजे अवघडच आहे. या नामाच्या साह्यानेच आपल्याला नामाच्या अतीत जायचं आहे. आणि मग ते जाताना हळूहळू आपल्याला हा सगळा प्रवास करायचा आहे. आता अभ्यास कसा करायचा विषय त्यांना पहिल्यांदा लक्षात येईल की असं मन भरकटत असेल तर ते भरकटू द्यावं. सुरुवातीला कळेल जाईल, पण लक्षात आलं किती वेळा गेलं, नाम पण तितके वेळा आठवलं बरं का. याचा अर्थ कुठेतरी एक सकारात्मक विचार आपल्या अंतःकरणामध्ये रुजला गेला की नाम भरकटण्यापेक्षा जास्त चाललंय. एवढा जरी सकारात्मक विचार रुजला गेला की आपण आता थोडं पुढे जाऊ. आणि मग पुढे गेल्यानंतर लक्षात येतं की जे नाम घेतोय ते आपलं साहजिकच नाम असं असतं की जे आपण आवडीने घेत असतो किंवा सद्गुरूंनी दिलेलं असतं. सद्गुरूसुद्धा नाम त्यांच्या मनाने नाही देत बरं का. खरं सांगायचं तर आपण उभं राहिल्यानंतर त्यांना आपली पारमार्थिक कुंडली कळूनच जाते. त्यानुसार ते देतातच. पण ते देताना आपल्या अनुकूल असं उपास्य दैवत देतात. त्यामुळे त्या उपास्य दैवताचं नाम जेव्हा आपण घेतो तेव्हा त्या दैवतावरती आपलं विलक्षण निरपेक्ष प्रेम हवं. आणि निरपेक्ष प्रेम हवं तसंच त्या दैवताला अत्यंत मनापासून प्रार्थना करावी की काही करून काय आहे की जरा वेळ बसलं तुझं नाम घ्यायला तेव्हा ते लक्ष कुठे असावं? त्या नामातच असू दे. याचा अर्थ ज्याचं नाम घेतोय त्याला प्रारंभीच काय करावं तर अत्यंत मनापासून अनन्य भावे शरण जावं आणि प्रार्थना करावी की बाबा रे थोडा वेळ बसणार आहे, पण जेवढा वेळ बसणार आहे तेवढ्या वेळ मन तुझ्यामध्येच राहू दे, बाकी कुठे फिरू दे नको. प्रार्थनेने चित्त अत्यंत शांत होतं. खूप शास्त्रांनी सुंदर सांगितले की 3 प्रकारची स्नानं करायला सांगितलेत आपल्याला दररोज. एक म्हणजे शरीरात स्वच्छ करायचंय म्हणून स्नान करायचंय. दुसरं प्रार्थना करायचे कारण मनामध्ये जे विकार आहेत, मनाच्या मध्ये कळत नकळ येणार कोणाच्या विषयी एखादा जरी विषय आला, विकार म्हणा किंवा कोणाच्या विषयी द्वेष आहे या कसं आहे, हे सगळं कशाने निघून जातं? मनही शुद्ध करायला लागतं. आणि म्हणून मनाच्या शुद्धीसाठी प्रार्थना सांगितले आणि बुद्धीच्या शुद्धीसाठी स्वाध्याय सांगितलाय, स्वच अध्याय. म्हणून 3 स्नानं दररोज करावीत असं शास्त्र सांगतं. आता नामाला बसल्यानंतर हे करायला लागेल की नाही आपल्याला? मनाला शांत करायचं असेल तर एखादी प्रार्थना म्हणणं आहे. बुद्धीने योग्य निर्णय घेऊन ती तिथेच नामामध्ये राहिली पाहिजे. म्हणून मग
तिलाही तिच्याही वरचे असणारे जे काही वासनांचे विकारांचं शेवाळं आहे ते आपल्याला दूर करायचं आहे. म्हणून त्यालाही प्रार्थना करून शांतपणे बसणं आहे. आणि मग आपल्याला असं वाटतं की आपलं मन शांत होईल आणि मग आम्ही नाम घेऊ. ना मन शांत होऊन नाम घेणं म्हणजे काय आहे? पुन्हा शास्त्राचा दृष्टांत खूप छान आहे. शास्त्र असं म्हणतं एक हंडा आहे आणि हंडा पाण्याने भरलेला आहे. आता हंडा डसमळतोय म्हणून आतलं पाणी डसमळतंय. आता काय शांत करायचं? आधी हंडा शांत करायचा की आतलं डळमळणारं पाणी शांत करायचं? शास्त्र म्हणतं हंडा म्हणजे आपलं शरीर आहे. असं हलणारं डळमळणारं आतलं पाणी म्हणजे आपलं मन आहे. ते स्वस्तच नाही आहे. मग आधी काय करायचं? 12 वर्ष हंडा स्वस्थ करायचा आणि नंतर 12 वर्ष मन स्वस्थ करायचं, असं आहे का? असं केलं तर आयुष्यातले किती वर्ष निघून जातील? तेव्हा दोन्ही एकाच वेळेला स्थिर करण्याचा प्रयत्न करायचा. आणि म्हणून शरीराचा आसन सिद्धी, हंडाही स्थिर करायचा, त्याचबरोबर मनही स्थिर करायचं. आणि म्हणून शरीराला हळूहळू आपणच वळवायचं, आसन स्थिर करायचं. आता आपण म्हणतो 60 नंतर कुठचं आसन सिद्ध करणार? मांडीत घालता येत नाही हो. काय आसन सिद्धी काय आहे? आता फजितीच आहे. पण ठीक आहे, तरी शास्त्र म्हणतं काय आता आलात तर हेही न काय म्हणतात ना, इथं काही वाया जात नाही, वाया न वचे. ठीक आहे, आता तरी निदान बसा. मग नाही बहिरंगाचं आसन सिद्ध करतायत, अंतरंगाचं तरी आसन सिद्ध करा, ते तरी स्थिर असलं पाहिजे. 2 प्रकारचे आसन सांगितलेत. एक शरीराचं आसन सिद्ध करायला सांगितलंय, स्वस्थ बसणं, हंडा स्वस्थ करणं. आणि अंतरंगाचं आसन सिद्ध करायचं, ते उपासनेने करायचं आहे. ज्याला श्रीमद आचार्य म्हणतात समान प्रत्यय प्रवाहेन तैल धारावत यद आसनम तद उपासनम. तेलाच्या धाराप्रमाणे अखंड संतत अंतःकरणामध्ये परमेश्वराचा नामाचं संतत धार असेल तर ते अंतरंगाचं आसन अत्यंत स्थिर होऊन जातं. अंतरंगाचं आसन स्थिर करायचं आणि असं स्थिर करत करत आता काय करायचं आहे की त्याला प्रार्थना करायची की नाम आता मुखामध्ये येऊ दे. ते अत्यंत पवित्र आहे, ते शुद्ध आहे. आणि असं शुद्ध आणि पवित्र नाम जेव्हा आपण घेतो तेव्हा साहजिकच आपली वाणी शुद्ध होते. मुळामध्ये ज्या वाणीने नाम घेतो त्या वाणीवरती जर नाम स्थिर करायचं असेल तर ती किती शुद्ध हवी. आणि म्हणून आहार शुद्ध असला पाहिजे. सगळंच आहे आता, तिथे एक नाही आहे, याच्यात अनेक गोष्टी येतात. तोंडाने काही खायचं, काही बोलायचं, तर कसं काय त्या वाणीवरती जर अपशब्द असतील तर तिथे भगवान नाम कसं काय स्थिरावे? त्यामुळे वाणीही कशी असली पाहिजे? अत्यंत शुद्ध असली पाहिजे. आणि म्हणून त्या शुद्ध तत्वाला पुन्हा प्रार्थना करायची की माझी वाणी शुद्ध कर, माझं चित्त शुद्ध कर. आणि मग आपण नामसाधनेला बसायचं सांगितलं. आणि मग लक्षात येईल की परमात्मा सच्चिदानंद घन आहे. जर परमात्मा सच्चिदानंद घन असेल तर त्याचं नाम हे सच्चिदानंद घनच आहे, हा आपल्याला श्रद्धा असली पाहिजे. कारण नाम आणि नामीचा अभेद आहे. नाम आणि नामीचा अभेद हे नक्की लक्षात ठेवून बुद्धीचा निर्णयच करायचा की नाम आणि नामी वेगळे नाहीत. ज्या क्षणी मी राम म्हणेन त्या क्षणी तो राम त्याच्या सगळ्या गुणासकट, त्याच्या रूपासकट माझ्या अंतःकरणामध्ये प्रगटच आहे. आणि म्हणून त्यांना वेगळं करताच येत नाही. उद्या मला कोणी सांगितलं अलकाते तुम्ही या, पण तुमची सावलीच बाजूला ठेवून या. मला येता येईल का? नाही येता येणार. कोणी म्हणेल नाही तुम्ही अलकाते आमच्या घरी या, पण तुमचं नावच बाजूला ठेवून या, ते तरी मला बाजूला ठेवता येईल का? नाही येणार. याचा अर्थ मी जेव्हा तुमच्या घरी येणार आहे तेव्हा माझ्या नाम रूपासकटच येणार आहे. कारण बोलवलेलं आहे मला, तुम्ही अलकाते या म्हणून बोलवलेलं आहे. तेव्हा ज्या नामाने, ज्या सादाने तुम्ही मला बोलवलं आहे, प्रतिसाद माझा तसाच असणार आहे. तेव्हा मी येणार आहे तेव्हा नामासकटच येणार आहे. आणि जेव्हा नामासकट येणार आहे तेव्हा त्याचं रूप मला बाजूला ठेवून येताच येणार नाही. हा जितका व्यवहाराचा सिद्धांत आहे तोच सिद्धांत इथे परमार्थामध्ये आहे. बुद्धीचा पक्का निर्णय करायचा की मी जेव्हा नाम घेते तेव्हा रूप येणारच आहे माझ्याबरोबर. आणि म्हणून तो प्रत्यक्ष राम त्या नामासकट माझ्याबरोबर असेल. जे माझं उपास्य दैवत राम असेल, पांडुरंग असेल, दत्त असेल, गणपती असेल, देवी असेल, जे जास्त सद्गुरू असतील, जे काय आपलं उपास्य दैवत असेल ते. कारण ते प्रत्येकाचं वेगळं, कोणाचं काय असेल काही सांगता येत नाही, जे आपलं आहे ते. आणि म्हणून ते नाम जेव्हा सच्चिदानंद घन आहे असा बुद्धीचा आपण निर्णय करून घेतो तेव्हाच आपल्याला चित्त खरं शुद्ध होतं.
नुसतंच नाम घेतलं यंत्राने तर होत नाही. गमतीने काका म्हणतात, घरातलं एक यंत्र इथे लावलेलं आहे ना, रामकृष्ण हरी म्हणतं, तसं काका म्हणतात ना, मी घरात एक यंत्र आणून ठेवतो, किती दिवसभर त्यांनी नाम घेतलं तर ते यंत्र उद्धरून जाईल, ते उद्धरून जाण्याची शक्यता नाही. अगदी तसंच माझ्या कंठामध्ये एक यंत्र, स्वरयंत्र नावाचं त्यांनी यंत्रच बसवलंय. त्या स्वरयंत्राने सुद्धा मी नाम घेतलं तरी मी मुक्त होणार नाही, कारण ते यंत्र आहे. मग त्याच्यामध्ये मला काय वेगळं काहीतरी करावं लागेल, आणि मुळामध्ये ते करताना मला बुद्धीचा निर्णय करावा लागेल की परमात्मा सच्चिदानंद घन आहे, तो सद्घन आहे, तो चिद्घन आहे, तो आनंद घन आहे. आणि म्हणून त्याचं नामसुद्धा कसं आहे तर ते सच्चिदानंद घनच आहे. आणि हे जर असं असेल तर त्या श्रद्धेनेच मला नाम घेतलं पाहिजे. आणि मग आता हे घेताना आपल्याला पुन्हा अनुभव आहे की काय आहे की नाम ते नाही ना, चित्त त्या नामामध्ये रमतच नाही. आणि का रमत नाही, ते पुन्हा इकडे तिकडे जातं. हे इकडे तिकडे का जातं, नाम घ्यायला बसल्यानंतरच ते इकडे तिकडे जातं असा आपला अधिक अनुभव आहे. याचं कारण सांगितलेलं आहे की जसं आपण घर स्वच्छ करायला गेलो की पहिल्यांदा घराचा धुरळा उडतो आणि आपल्याच नाकातोंडात जातो. आपण घर साफ करायला गेलो, घरावरची जळमटं घर साफ करतो, पण ती करताना तो धुरळा पहिल्या आपल्या नाकातोंडात जातो. तसं नामाच्या साह्याने आज जेव्हा उतरायला लागतो तेव्हा नको ते सगळं बाहेर येतो आणि तो धुराळा बाहेर येतो. ते खूप चांगलं आहे. साक्षीत्वाने त्याच्याकडे बघितलं तर तो कचरा आतला बाहेर येऊन तसाच येऊ द्यावा, त्याचं साक्षीत्व करावं, म्हणजे आतला सगळा कचरा निघून जातो. सांग किती सुंदर विचार आहे. धुराळा काढायचा असेल तर तो झटकून काढून टाकणं आहे, तसं आतमधले असणारा कचरा बाहेर निघून जातो. गळीमध्ये आम्ही जायचो, डॉक्टर काकांच्या बरोबर सुनील दादा चिंचोळकर असायचे. ते एक सुंदर दृष्टांत द्यायचे. ते म्हणायचे, ध्यानाला बसलो, नामाला बसलो की सगळं काही नको तेच आठवतं. आणि त्याच्याबरोबर काका असायचे. काका म्हणायचे, जे जग मला डोळे उघडे ठेवून दिसत नाही ते न दिसणारं जग मला डोळे मिटल्याबरोबर दिसतं. जेव्हा मी नामाला बसतो तेव्हा ते का दिसतं. आणि त्याचं उत्तर परमपूज्य काका म्हणायचे, कारण त्या जगाचे इतके अंतःकरणाचे ठसे मी माझ्या अंतःकरणावरती घेऊन ठेवलेले आहेत. त्या जगाचे त्या सगळ्यांना मी कधी बाहेरच येऊ देत नाही. आणि जेव्हा आम्ही नामाला बसतो, ध्यानाला बसतो, तेव्हा या अंतःकरणावरचे जन्मजन्माचे ठसे उफाळून येतात आणि म्हणून ते बाहेर येतात. आणि सुनील दादा म्हणायचे, हे अगदी बरोबर आहे, पण काय आहे, आम्ही फोटो काढतो आणि फोटो जेव्हा डेव्हलप केला जातो तेव्हा तो फोटो उत्तम केव्हा येतो तर तो डार्क रूममध्ये गेला तर ते चित्र अतिशय सुस्पष्ट येतं. तसं डार्क रूममध्ये जाणं म्हणजे तुम्ही आणि मी ध्यानाला बसणं म्हणजे नामाला बसणं. डार्क रूममध्ये बसलं की आपल्याला आतला फोटो क्लिअर येतो की आतमध्ये किती जन्मांची आतमध्ये आपण कचरा भरून ठेवलेला आहे हे आपल्याला स्वच्छ कळतं अतिशय सुस्पष्टपणाने. किती जन्मजन्मांचं आतमध्ये भरलेलं आहे आणि मग ते सगळं बाहेर येते, बाहेर येते, बाहेर येते. बाई येऊ दे, येऊ दे, येऊ द्या. सागरातल्या लाटा जशा येत आहेत तसे ते सगळे विचार येऊ द्यात. त्याच्या पाठीमागे जाऊ नका, जाऊ द्या. विचाराला गेला, विचाराला गेला, विचाराला गेला, जाऊ दे. श्रीराम श्रीराम विचाराला गेला, श्रीकृष्ण श्रीकृष्ण विचाराला गेला, राम राम विचाराला गेला, कृष्ण कृष्ण म्हणा. झालं की नाही सोपं. विचारांच्या पाठीमागे जाताना सुद्धा नाम घेता येतं की नाही. असं हळूहळू आपणच आपल्यावरती प्रयोग करत राहायचं आणि हे प्रयोग करत नामाचा अभ्यास करायचा सांगितलं बरं का. आणि आता हे अभ्यास करताना त्यांनी असं म्हटलंय की बरेच वेळेला असं होतं की आपल्याला आत्मदर्शन काही होत नाही. असं सगळे संत म्हणतात की आतमध्ये काय आहे की आपलं स्वरूप आहे. वरदानंद भारतींनी खूप सुंदर वर्णन केलं की जोपर्यंत माझं चित्त या जगाच्या बाजारामध्ये आहे, जगाच्या बाजारामध्ये जोपर्यंत माझं चित्त आहे तोपर्यंत ते काही कमी होत नाही, ते ठसे उमटले जातात. आणि म्हणून ते नारायणाला प्रार्थना करतात की आता तू काय कर, हे सगळं बुडावी सर्व अंधारी यदा दृश्ये जगातील, बुडावी सर्व अंधारी यदा दृश्ये जगातील, दिवा आतील लागेल प्रभो हा सत्य त्यावेळ, म्हणून प्रार्थना तू ते करी अंधार बाहेर. या जगतामध्ये पूर्ण अंधार करणे, या जगामध्ये सगळा अंधार कर, याचाच अर्थ या जगताच्या विषयी मला पहिल्यांदा अनासक्ती येऊ दे. जगताच्या विषयी जोपर्यंत माझी वृत्ती अनासक्त होणार नाही
जगातून जोपर्यंत माझ्या विषयांच्या विषयी मी अनासक्त होत नाही तोपर्यंत माझ्याच आतमध्ये असणारा तो दिवा पेटणार नाही. आणि म्हणून चित्तावरती जगताचे जे उमटलेलं चित्र आहे ते नामाच्या साह्याने, परमपूज्य काका सुंदर म्हणतात, खोडरबरने आपण पुसतो की नाही, पेन्सिलने लिहिलेलं पुसून टाकतो, अगदी तसं नामाच्या साह्याने जगताचं अंतःकरणावरती उमटलेलं सगळं चित्र आपल्याला हळूहळू धुसर करायचंय. आणि ते धुसर झालं की एक दिवस सगळे अंतःकरणावरची चित्र जगताची पुसली जातात. आणि मग आतमध्ये असणारा स्वयंप्रकाश असणारा जो ज्ञानप्रकाश आहे तो मनरूपी सरोवर जे आहे ते नामाने स्वच्छ केलं की मग त्याच्यामध्येच जे आहे ते आता विकार सगळे निघून गेल्यानंतर मग आतमध्ये असणारं जे शुद्ध दर्शन आहे, ज्ञानस्वरूप असणारी, प्रकाशमय असणारं, देव शब्दाची व्युत्पत्ती खूप सुंदर केली. लौकिकातला देव दियते इति देवा, देणारा आहे, पण द्युतिमान प्रकाशते, जो केवळ प्रकाशमान आहे आणि तो प्रकाशमान देव मला त्याच नामाच्या साह्याने मिळणार. म्हणून सगळे विकार निघून गेले, चित्तावरचे जगताची चित्र धुसर निघून गेली की मग आतमध्ये प्रकाश तो दिसणार आहे. आणि मग प्रकाशरूपी देव अंतःकरणामध्ये प्रगट होणार आहे. आणि हा प्रगट होताना लक्षात येईल आपल्याला की आपल्याला नाम घ्यायचं आहे. नाम ज्याचं घेतो त्या अवतारांचं नाम घेतो बरं का. आपण नाम कोणाचं घेतो? निराकाराचं नाम घेता येत नाही, पण राम आणि कृष्ण हे अवतार होऊन गेलेले, या अवतारांचं आपण नाम घेतो कारण त्यांचं दिव्य भव्य असं चरित्र आहे आणि ते चरित्र आपल्या समोर आहे. आणि मग लक्षात येईल की नामावतार आहे. नामावतार म्हटलं की आपल्याला काय वाटतं की अरे नामावतार म्हणजे गोंदवलेकर महाराज नामावतार आहेत, रामसुखदासजी नामावतार आहेत, गुरुदेव रानडे नामावतार आहेत. हा नामावतार आपल्याला पटतो, पण भागवतामध्ये 24 अवतार हे असे सांगितले. पण एक अवतार असा सांगितलंय की जो जड आहे, जड म्हणजे निर्जीव आहे, पण तो अवतार आहे असं म्हटलंय. तो कोणत्या स्वरूपात अवतार घेईल असं सांगता येत नाही. त्या अवताराच्या संदर्भात भागवत आपल्याला सांगतं की जी द्रौपदी जिने अत्यंत मनापासून त्या कृष्णाची प्रार्थना केली तिच्यासाठी त्यांनी एक जडावतार घेतला, म्हणजे वस्त्रावतार पण घेतला आणि तिचं रक्षणच केलं. याचा अर्थ तो रक्षण कोणाचं कोणत्या अवतारामध्ये करेल सांगता येत नाही. आणि म्हणून एक नामावतार आहे आणि तो नामावतार प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणामध्ये प्रगट आहे. फार सुंदर विचार आहे बरं का. किती सुंदर विचार आहे, इतका सुंदर विचार आहे की नामावतार प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणामध्येच प्रगट आहे आणि तो प्रगट आहे आपल्याला कळतच नाही. आणि तो कसा कळत नाही ते कळताना त्यांनी 2 कथा सांगितल्या. एक कथा त्यांनी दिली, बलीची कथा दिली. आपण काल बघितलं बली जो आहे की जो अत्यंत कोणत्या कुळातला आहे, तो दानव कुळातला आहे, दैत्य कुळातला आहे. वामन त्याच्याकडे गेलेत, याचक म्हणून गेलेत आणि त्यांनी काय मागितलं तर 3 पावलं भूमी मागितली. बरोबर, 3 पावलं भूमी. पहिल्या पावलांनी काय केलं म्हणे त्यांनी, पहिल्या पावलांनी त्यांनी संपूर्ण पृथ्वी तत्व आणि अंतरिक्ष मागून घेतलं. पृथ्वी तत्व आणि अंतरिक्ष मागितलं म्हणजे काय मागितलं, याचा अर्थ जीवाची असणारी जागृत अवस्था आणि जीवाची असणारी स्वप्नावस्था मागितली, जी समष्टीची काय आहे, ज्याला आपण विश्व आणि काय म्हणतो तेजस म्हणतो. हेच त्यांनी मागून घेतलं. पहिल्या पावलांनी ते गेलं. दुसरं पाऊल जे त्यांनी केलं त्याच्यातून त्यांनी काही शिल्लकच नव्हतं, म्हणून जे काय उरलेलं सगळं पोकळी होती तीच मागून घेतली. याचा अर्थ देणारा मी शिल्लक होता, म्हणून सुषुप्ती जी होती जिथे सूक्ष्म मी आहे, दुसऱ्या पावलांनी त्यांनी तेही मागून घेतलं. आता तो पूर्ण रीता झाला. रीता झाल्यानंतर पाऊल ठेवायला कुठे जागाच नाही आणि शब्द दिला की मी तुला भूमी देतो आणि म्हणून मस्तक दिलं. तेव्हा म्हणे नारायणाने कोणाला पाठवलं, गरुडाला पाठवलं, याला बंदिवान केलं. आणि बंदिवान केल्यानंतर खरंच देतो की नाही 3रं पाऊल म्हणून बघायला. आणि त्यावेळेला त्यांनी मस्तक पुढे केलं आणि तेव्हा तिथे प्रल्हाद आलाय. प्रल्हाद आला आणि म्हणतो अरे काय, एक जण तुला एक साधं तुळशीचं पान देतो आणि तू त्यांचं रक्षण करतोस, त्यांच्या हवाली होतोस. कोणी तुला नुसतं एक किती देतो, चमचाभर पाणी दिलंस तर सुद्धा तू काय होतोस, तर तू त्यांच्या स्वाधीन होतोस. आणि ह्या बलींनी तर त्याचं सर्वस्व दिलंय. आता काय त्याची परीक्षा बघतोस, त्याची परीक्षा कशासाठी बघतोयस तू? प्रल्हाद विचारतोय काय अधिकार असेल बघा.
ज्याने परमात्म्याला हृदयामध्ये कोंडलंय तो विचारतोय की ह्याची परीक्षा का बघतोयस. आणि नारायण त्याला सांगतोय कारण मला त्याच्या हृदयामध्ये राहायचंय, त्याच्या हृदयात मला राहायचंय, कारण आता त्याला नामामध्ये मी राहणार आहे. आणि मग कथा आपल्याला सांगते की नारायण त्याचा द्वारपाल झाला. हे द्वारपाल होणं म्हणजे काय आहे, हे काय आहे सांगताना भागवतांनी म्हटलंय, शास्त्रांनी म्हटलंय की जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा तो नाम म्हणजे काय आहे तर ते शब्द आहे. शब्द हे आकाशाचा गुण आहे. तो येतो तेव्हा नाभीतून येतो, नाभीतून येतो तेव्हा ऊर्ध्वगामी होऊन येतो, वायुतत्वाचा आहे. आणि म्हणून पहिलं स्पंदन कुठे आहे, पहिलं स्पंदन ज्याला आपण व्हायब्रेशन म्हणतो ते मूलाधार चक्रापाशी आहे. मग मूलाधार चक्रापासून जे एक 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 चक्र वर करत 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 जेव्हा नाम वरपर्यंत येतं ते मस्तकापर्यंत जातं. तो कसा जातोय तो कुंडलिनीचा प्रवास आपल्याला नाही बघायचा आहे. पण या ठिकाणी स्पष्ट म्हटलंय की जेव्हा नाम घेतो तेव्हा त्या नामाचा स्पंद हळूहळू एक एक चक्र करत करत तो वर येतो. ती कंपनं, ती ध्वनी, ती स्पंदनं, ती हालचाल मूलाधारापासून येते, ती सहस्राधारापर्यंत जाते आणि त्या नामाची स्पंदनं शरीरामध्ये भरून उरतात. ही शरीरामध्ये नामाची भरून उरलेली स्पंदनं म्हणजे काय आहे तर जीवाच्या अंतःकरणाच्या ठिकाणी झालेला तो नामाचा अवतार आहे असं म्हटलं. आता मला सांगा तो अवतार आतमध्ये दिसणार आहे का, तो दिसणार आहे का, तो तिथेच आहे, लक्षात घ्या. त्या स्पंदनाने तोच आकार धारण केलाय. ज्याचं नाम घेतोय त्या रूपाचंच ती स्पंदनं आपल्या देहामध्ये पूर्णपणाने आकार धरून राहिलेली आहेत, पण ती धारलेली आहेत हे आपल्याला कळतच नाही. पण हा नामावतार प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये अशा प्रकाराने घडतो आणि त्यातून नामाची संपूर्ण आकृती तयार होते. आणि आता नारायण म्हणतात की मी आता तिथे राहणार आहे, तर द्वारपाल होणार आहे. म्हणजे काय आहे, आता जो नाम घेऊन इथपर्यंत पोचलेला आहे, ज्याने आत्मनिवेदन केलेलं आहे, त्याला तो कोणत्या स्थितीमध्ये आहे वर्णन केलंय भागवतांनी. ते तूर्य ब्रह्म आहे, ते तूर्य ब्रह्म आहे. पण ते तूर्य ब्रह्म म्हणजे मूळ परब्रह्म नाही. मग त्या परब्रह्मापर्यंत त्याला जायचं असेल तर अंतर्यामी असणारा ईश्वर मी, काय नारायण सांगतोय, आता त्या बलीच्या अंतरंगात असणारा मी त्याची सेवा करणार आहे, त्याचा द्वारपाल होणार आहे. आणि द्वारपाल होणार आहे म्हणजे काय, त्याच्या पंच ज्ञानेंद्रियांच्या प्रत्येक ठिकाणी मी बसणार आहे. आणि जेव्हा जेव्हा वृत्ती त्या पंच ज्ञानेंद्रियातून बाहेर जाईल तेव्हा त्यांना मी अडवणार आहे आणि त्या बाहेर जाणाऱ्या वृत्तीला आवरून मीच खेचून घेईन आणि पुन्हा माझ्यापर्यंत आणेन. त्याला खरा नामावतार म्हटलंय. अनुभव कोणी घ्यायचा आहे हो, आत्मनिवेदन केल्यानंतर काय शास्त्र सांगतं लक्षात घ्या. नाही आपल्याला उमजत, काही समजत आपल्याला की आतमध्ये काय घडत आहे, नुसत्या नामाने नाही घडत. आणि म्हणून आत्मसमर्पण केल्यानंतर काय काय अंतःकरणामध्ये कसा नामावतार होतो याचं संपूर्ण प्रक्रिया अतिशय सुंदर स्वामी अखंडानंदांनी, आता ते शंकराचार्य आहेत आपले आत्ताचे, असे संपूर्ण ह्या आचार्यांनी दिलेली या संपूर्ण प्रक्रिया आहेत, लक्षात घ्या. कारण वेदांताच्या सगळ्या प्रक्रिया जेव्हा संतांकडून समजून घेतो ना तेव्हा आपल्याला अंतरंगामध्ये आपल्या काय कळतं ते कळतं. आणि म्हणून नामाच्या सहाय्याने काय कळतं ते हळूहळू कळेल. आणि मग इथपर्यंत जायचं असेल तर पुन्हा नामसाधन कसं करायचं. मग नामसाधन करताना खूप सुंदर सांगितलं आहे की दररोज आपण उठल्याबरोबर काय करतो. इथे काही काही भगिनी येतात, आम्ही पण कधीतरी केले बरं काय, पण आज करताना आम्ही कौतुकाने बघतो. त्या इथला झाडू घेतात, छान इकडचा कचरा काढतात, मग त्याच्यावरती सडा घालतात, मग तिथे सुंदर रांगोळी घालतात, त्या रांगोळीची सुंदर नक्षी करून हे संपूर्ण आता हा सगळा मोठाच आहे काकांचा, इतकं सुंदर सजवतात. कारण का तर भाव काय आहे की मला या माझ्या गुरुदेवांची सेवा करायची आणि त्या सेवाभावाने या सगळं ते करतात. शास्त्र म्हणतं अगदी असंच आपण करायचं असतं. दररोज घरामध्ये उठल्यानंतर जसा आपण केर कचरा काढतो आणि मग काय करतो त्याच्यावरती सडा टाकतो, त्याच्यावरती रांगोळी करतो, अगदी त्याप्रमाणे आपण काय करायचं आहे, आपलं अंतरंगाचं जे आहे तो कचरा काढून टाकायचा, प्रार्थना करायची, त्यातला कचरा काढून टाकल्यानंतर मग त्याच्यावरती सडा कसला घालायचा. त्यांनी म्हण सडा घालायचा असेल तर भगवत प्रेमाचा सडा त्याच्यावरती घालायचा. भगवत प्रेमाचा सडा घातल्यानंतर नामानी सुंदर त्याच्यावरती रांगोळी काढायची आणि त्या भगवत प्रेमाच्या, नामाच्या प्रेमाच्या आणि त्याचबरोबर त्याच्या निष्ठेच्या
आणि आता मी खुंटा पाय काही झालं तरी सोडणार नाही, या दृढ भावाचे रंग त्याच रांगोळीमध्ये घालायचे. किती सुंदर सांगितलं. माझ्या अंतरंगामध्ये एक रांगोळी, त्या रांगोळीचे रंग, त्याची नक्षी, हे सगळं मीच करणं आहे. याचा अर्थ अंतरंगाने अंतरंगात केलेलं साधन आहे, बहिरंगाचं काहीच नाही. सूक्ष्म इंद्रियांनी सूक्ष्म सगळा केलेला हा जो प्रवास आहे तो सूक्ष्म देवतांपर्यंत कसा जातो काल आपण बघितलं. आणि म्हणून इथे स्थूल देहाची गरजच नाही, कारण स्थूलांनी केलेलं त्या सूक्ष्मापर्यंत पोहोचतच नाही, हा सिद्धांत आहे. या जडदेहाने केलेलं तिथपर्यंत काही पोचलंच जात नाही. आणि म्हणून सूक्ष्म कशा प्रकाराने आपण नामसाधना घ्यायची आहे सांगितलेलं आहे. आणि मग हे सांगताना नामीचा अभेद काय आहे हाही आपण बघितला. आणि मग एखादी प्रक्रिया आपण बघू की ज्या ठिकाणी प्रत्यक्ष नाम सच्चिदानंद घन आहे ते कसं आपण समजून घेता येईल. फार सुंदर प्रक्रिया आहे. रामसुखदासजी जे आहेत गीता प्रेसचे, त्यांनी दिलेली प्रक्रिया अतिशय सुंदर प्रक्रिया. ते म्हणतात परमात्मा सच्चिदानंद घन आहे. सद्घन, सत म्हणजे अस्तित्व, पदार्थ निरपेक्ष अस्तित्व. याचा अर्थ प्रत्येक गोष्ट आपण व्यवहारात आहे 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 असं म्हणतो, पण जी आहे असं म्हणतो ती साकार वस्तू आहे. पण प्रत्येक साकाराच्या पाठीमागे निराकार एक तत्व आहे हे निश्चित आहे. हे जे निराकार तत्व आहे ना त्याला सत म्हणतात. म्हणजे पदार्थ निरपेक्ष अस्तित्व, केवळ अस्तित्व आहे. चित म्हणजे ज्ञेय निरपेक्ष ज्ञान, याचा अर्थ असणारं ज्ञान सगळीकडे आहे, कुठेही नाही असं नाही आहे. आपल्याकडे किती लक्षामध्ये टेबल, आपण प्रत्येक गोष्ट आहे आहे असं म्हणतो. जमीन आहे, भूमी आहे, हत्ती आहे, घोडा आहे, माणूस आहे, आहे आहे. हे जे आहे आहे, आणि जे आहे ते मला कळतंय. ते मला का कळतंय? कारण टेबल जरी जड असलं तरी तिथे असणारं ज्ञान आहे, आणि इकडेही असणारं ज्ञान आहे, इकडे असणारं ज्ञान आहे, इकडे असणारं ज्ञान आहे. असणाऱ्या ज्ञानावरती होणारं ज्ञान होतं, हा सिद्धांत आहे. असणाऱ्या ज्ञानावरती होणारं ज्ञान होतं, हा सिद्धांत आहे. परमपूज्य मंदात हे खूप सोपं सांगतात. त्या म्हणतात मी शिक्षिका आहे, मी वर्गात शिकवायची, गणित शिकवायची. शिकवताना पोरं म्हणायची बाळाला काहीच कळलं नाही. मी त्यांना पहिला प्रश्न विचारायचे, अरे कळलं नाही हे कोणाला कळलं? ते तुमचं स्वरूप आहे, तिथेच शांत राहा. याचा अर्थ असणाऱ्या ज्ञानाला कळतं बाहेरून काय काय ज्ञान होतंय ते. मग हे चित स्वरूप आहे. आणि आनंद याचा अर्थ निरपेक्ष आनंद, भाव आणि अभावाच्या पलीकडे आनंद आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद आहे, पण आपल्याला भावरूप आनंद कधी आवडतो, कधी अभावरूप आवडतो. तुलसीदासांनी सुंदर वर्णन केले. ते म्हणतात संत जेव्हा येतात ना तेव्हा मला खूप आनंद होतो, पण त्यांच्याशी माझा जेव्हा विरह होतो तेव्हा मला दुःख होतं. याचा अर्थ कधी ते भावरूपाने मला आवडतात आणि अभाव मला नाही आवडत, मला भयंकर दुःख होतं. पण ह्याच्या उलट दुर्जन आहेत, दुर्जन येतात तेव्हा मला दुःख होतं आणि ते गेले की मला आनंद होतो. मग दोघंही मला आनंद देणारेच आहेत. एक भावरूपाने आनंद देणार आहे, एक अभावरूपाने आनंद देणार आहे. मी रोज चहाबरोबर पेपर वाचते, किती आनंद आहे. पेपर मिळाला की आनंद आहे. 2 महिन्यांनी घरातला कचरा रद्दी गेली तर कचरा गेला म्हणूनही आनंद आहे. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीमध्ये भावरूपाने आनंद, अभावरूपाने आनंद हा आहेच. आणि सद्गुरू भावातीत आहे. मग आता आनंद सगळीकडेच आहे, तो भावरूपाने अभावरूपाने आहे निश्चित. असा एकदा बुद्धीचा निर्णय झाला की परमात्मा सच्चिदानंद घन, त्याचं नाम पण सच्चिदानंद घन आहे. आता त्याचा अनुभव कसा घ्यायचा? खूप सुंदर सांगितलंय. ते असं म्हणतात की तुमच्या आमच्या जीवनामध्ये आम्हाला कधी माहितीच नाही की नाम घ्यायचं असतं, पण आपल्या आयुष्याच्या एका टप्प्यावरती एखादे संत आपल्या आयुष्यामध्ये येतात, एखादा ग्रंथ आपल्या आयुष्यामध्ये येतो, एखादा मित्र आपल्या आयुष्यामध्ये येतो आणि तो म्हणतो अरे काय आयुष्य फुकट घालवते, जरा परमात्म्याचं नाम घे. आणि मग आपण नाम घ्यायला लागतो. आणि मग नाम घ्यायला लागल्यानंतर काही माहिती नाही, पण त्यांनी सांगितलं म्हणून तरी आपण घेतो. पण त्या नामाचा परिणाम नाम करतच ना. परिणाम असा होतो की आपल्याच प्रपंचामध्ये थोडी अनुकूलता प्राप्त होते. लक्षात यायला लागतं की आपली थोडी संकटं कमी होत आहेत, थोडं आपल्या मनासारखं होतंय, अनुकूलता प्राप्त होते. म्हणजे नामधारकाला पहिल्यांदी आनंद या तत्वाची अनुभूती देतो. सुखाची अनुभूती दिली, मनासारखं झालं, दुःख कमी झालं, म्हणजे आनंद तत्वाची अनुभूती दिली. आता तो जो भक्त आहे, तो साधक आहे, तो नामधारक आहे, आता तो नाम पुन्हा निष्ठेने घेतो,
पुन्हा त्या नामावरती आरूढ होतो, तेच नाम घेतो, तेच नाम घेतो, तेच नाम घेतो. आता ते नामच त्या नामीवरती, कारण तो नाम अत्यंत श्रद्धेने घेतो, परिणामी तो नामधारक जो आहे, जसा नामाच्या नामीचा अभेद आहे, तसा जो नाम घेणारा आहे त्याच्याही नामनामीचा अभेदच आहे की. आता ते नामच त्या नामधारकावरती कृपा करतं आणि ते नामच चित म्हणजे काय हे सगळं, याचा अर्थ नाम, नामनामीचा अभेद म्हणजे काय, चित म्हणजे काय, हे सगळं ज्ञान ते नामच त्या नामधारकाला करून देतं. म्हणजे त्या साधकाच्या जीवनामध्ये एखाद्या संतांची भेट आहे किंवा एखाद्या ग्रंथाची भेट आहे, एखादं प्रवचन आहे कोणाचं की ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी त्या साधकाला अनायासा मिळून जातात. याचा अर्थ त्याची जी तहान आहे ज्ञानाची, ती नकळत त्या नामाने घेतलेल्या त्या नामाची इतकी कृपा नामधारकावरती होते की चितचा अनुभव ते नामच त्या नामधारकाला करून देतो. म्हणजे आधी आनंद तत्वाची अनुभूती येते, मग त्या नामाचं सगळं ज्ञान त्याला कळतं. मग आता तो नामधारक तर नाम सोडतच नाही, आता तो इतका निष्ठेने नाम घेतो, इतका निष्ठेने नाम घेतो, इतका निष्ठेने नाम घेतो की आता त्याच्या अंतःकरणामध्ये सतत ते नाम आहे. आणि त्या नामासकटच तो कुठेही जाऊ दे, कोणत्याही देवळात जाऊ दे, मग त्याचा उपास्य दैवत जे असेल ते, तो या जगाच्या पाठीवरती कुठेही गेला, कोणाच्याही पुढे नतमस्तक झाला तरी त्याच्या आतमध्ये एकच भाव असतो. जसं तुकोबाराय म्हणतात की काय की जिथे जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरुनी. ज्याचं नाम घेतोय तोच आहे समोर. आणि म्हणून तो जेव्हा नतमस्तक होतो तेव्हा दिसताना असं दिसतंय की हा रामाच्या पुढे वाकलाय, हा कृष्णापुढे वाकलाय, हा देवीपुढे वाकलाय, हा एखाद्या माणसापुढे वाकलाय, हा एखाद्या आपल्या नातेवाईकापुढे वाकलाय. पण आतमध्ये त्याच्या काय आहे, ज्याच्या पुढे वाकायचे तिथेच तो वाकलेला आहे. इतका तो ते नामाचा जो नामी आहे तो त्याच्या आतमध्ये भरलेला आहे. आणि म्हणून सर्वत्र अंतर्बाह्य तेच तत्व भरून राहिलेलं आहे. हे नामच त्याला अनुभूती देतं. म्हणून पहिल्यांदी आनंद तत्वाची अनुभूती आहे, मग चितची अनुभूती आहे, आणि मग सत, सगळीकडे मीच आहे, सर्वत्र मीच व्याप्त आहे, असं नामच त्या नामधारकाला अनुभव देतो. आणि असा अनुभव आल्यानंतर आता तो नामधारक नाम सोडेल काय? तो नाम कधीच सोडणार नाही, अखंड नाम घेईल. कारण नामातूनच त्याला जे प्राप्त व्हायचं ते प्राप्त होऊनच गेलेलं आहे. कळतच नाही आपल्याला काय प्राप्त झालंय काय नाही, कारण आपण कधी विचारच करत नाही, आपण लौकिकातला विचार करत राहतो. आणि त्यामुळे नामाच्या साह्याने, नाम सच्चिदानंद घनच आहे आणि ते सच्चिदानंद घन असणारा परमात्मा सच्चिदानंद घन, नाम सच्चिदानंद घन, आणि म्हणून नामच नामधारकाला, साधकाला सच्चित आनंद ह्या तिन्हीची अनुभूती देतं आणि परिपूर्ण करून टाकतं. फक्त कुठे आहे आपल्याला शिल्लक काय राहतं? मग आता शिल्लक एवढंच राहतं की केवळ नामच शिल्लक राहतं, बाकी काही शिल्लक राहत नाही. मग आता ते नाम अखंड दिवस रात्र चालू आहे, दिवस रात्र, काही त्याला वेळच नाही की आता नामाला बसायची वेळ आहे, माळ घ्यायची वेळ आहे. आतमध्येच तो बसलेला आहे आणि जपे माळा अंतरी. कोण आहे तर तो पांडुरंगच करतोय, माऊली म्हणतात. किंवा कबीर महाराज जसं म्हणतात, राम हमारा जप करे हम बैठे आराम. मला आता काहीच करावंच लागत नाही. मग अखंड नाम सुरू राहतं. पण केव्हा? नाम हे सच्चिदानंद घन आहे, हा आपल्याला बुद्धीचा निर्णय करावा लागेल. आणि मग पुढे म्हटले की वैखरीतलं नाम सगळ्यात श्रेष्ठ आहे. नाम सगुण की निर्गुण, नाम साध्य की साधन, नाम उपाधी आहे की नाम उपाधी रहित आहे, ह्या सगळ्याची उत्तरं एक नामच आहे. नाम सगुण आहे, नाम निर्गुण आहे, म्हणून नाम सगुण निर्गुण उभय रूप आहे. नाम सुरुवातीच्या टप्प्यामध्ये साधन आहे, पण नंतर ते साध्य कधी होतं कळतच नाही, म्हणून साध्य साधन उभयरूप नाम आहे. नाम अत्यंत उपाधी नाहीच आहे. आपण जोपर्यंत स्मरणी घेतली तोपर्यंत ती उपाधी. पण नवविधा भक्तीचे 9 टप्पे बघा, त्या 9च्या 9 टप्प्यांमध्ये एकमेव भक्ती अशी आहे जी उपाधी रहित आहे. श्रवण भक्तीमध्ये कोणीतरी बोलणारा पाहिजे, कोणीतरी ऐकणारा पाहिजे. कीर्तन भक्तीमध्ये कोणीतरी सांगणारा पाहिजे, कोणीतरी ऐकणारा पाहिजे. पादसेवन भक्तीमध्ये ज्याचं पादसेवन करायचं ते गुरु, श्री गुरु पाहिजेत आणि करणारा शिष्य पाहिजे.
अर्चन भक्तीमध्ये ज्याचं अर्चन करायचं त्याच्यासाठी अनेक गोष्टी लागणाऱ्या आहेत. वंदन भक्ती ज्याच्यासाठी करायचंय, ज्याच्या वंदन करायचंय तो पाहिजे, वंदन करणारा पाहिजे. दास्य भक्ती म्हणजे ज्याचं दास्य करायचंय तो एक स्वामी पाहिजे आणि दास पाहिजे. सख्य करायचं असेल तर ज्याच्याशी करायचंय तो पाहिजे. आणि आत्मनिवेदनामध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यावरती म्हणजे निश्चळामध्ये नाही पण जड आणि चंचळामध्ये उपासदैवत आहेत. लक्षात येईल की सगळ्यामध्ये कमीत कमी 2 पाहिजेत. पण नामसाधना ही एक अशी साधना आहे जिथे एकट्या जीवानी एकट्या जीवाच्या पूर्ण उद्धारासाठी अंतरंगामध्ये केलेलं जे साधन आहे ते अत्यंत उपाधिरहित आहे. कारण माऊलींची सुंदर हवी आहे, नाम जप यज्ञत्व परम बाधून सके स्नाना जीव कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थी. वेदांचा जो अर्थ आहे ते परब्रह्म स्वरूप असणारा ओंकार ते जे आहे ते निर्गुण निराकार जे वैदिक नाम आहे ते त्याचं स्वरूप आहे. आणि म्हणून ते निर्गुण निराकार असं त्याचं स्वरूप आहे. तर तिथे काय आहे ते नाही असं कुठे आहे का? नाहीच आहे. आणि म्हणून ते कसं आहे सगुण निर्गुण दोन्ही रूप आहे, साध्य साधन अत्यंत उपाधिरहित असं ते आहे. आणि म्हणून उपाधिरहित आहे. मुळामध्ये नाम हे अत्यंत सूक्ष्म आहे, आकाशाचा गुण आहे. आणि आता लक्षात येईल की आपण कधीतरी उपनिषदांचा अभ्यास केलेला आहे. उपनिषदांच्या अभ्यासाच्यामध्ये एक प्रक्रिया येते की एकदा असं जग दे आपल्याला दिसतंय ते आज दिसतंय तसं पूर्वी नव्हतं. मग जेव्हा निर्माण झालं तेव्हा काय झालं? एकोम बहुश्याम त्याला स्फुरण झालं. परा विषय झाला एकाकी न रमते जयश्रीताईंनी सांगितलं. एकोम बहुश्याम त्याला एक आहे ते बहु आवंसं वाटलं पण त्या स्फुरणांनी काही घडलं नाही. मग त्यांनी त्याच्या 3 शक्ती निर्माण केल्या. आता सगळा हा शास्त्राचा विषय की जसा कोळी आपल्या शरीरातून एक चिकट पदार्थ निर्माण करतो आणि एक जाळं विणतो त्याच्यामध्ये राहतो आणि एक दिवस ते जाळं खातो आणि निघून जातो, तसाच ते ईश्वर आहे. एक दिवस या विश्वाची उभारणी करतो आणि जेव्हा त्याला वाटेल तेव्हा तो नाहीसं करतो. समर्थांनी सुंदर म्हटलंय ईश्वर कसं कार्य करतो. लहान मुलं असतात ना, पत्त्याचा बंगला बांधतात, मोठा बंगला बांधतात आणि एकदा स्वतःच फुंकर मारतात आणि मोडून टाकतात. का बांधला? त्याला वाटलं म्हणून. का मोडलं? त्याला वाटलं म्हणून. तसं हे विश्व त्यांनी का निर्माण केलं? त्याला वाटलं म्हणून. कधी नाहीसं करेल? त्याला वाटलं म्हणून. पण त्याच्या त्या खेळातले आपण सगळे सवंगडी आहोत ना. त्यामुळे आपल्याला इथे आहे आता आपल्याला तिथपर्यंत जायचं असेल तर काय आनंद स्वरूप व्हायचं असेल तर हे सगळं समजून घ्यायला पाहिजे. गमतीने काका म्हणाले होते या जगामध्ये 2च लोक सुखी आहेत बरं का. 2च लोक सुखी आहेत, एक पूर्ण ज्ञानी आणि एक पूर्ण मूढ. मधले जे कोण आहेत त्यांना पूर्ण ते प्राप्त झालेलं नाही आणि हेही सुटलेलं नाहीये, ते सगळे दुःखामध्ये होरपळत आहेत. पण जो अत्यंत अडाणी येतो फारच सुखी आहे. कारण आपण म्हणतो ना निर्लज्जम सदा सुखी, त्यांना काही फरकच पडत नाही. आणि जे पूर्ण ज्ञानी आहेत त्यांच्या दुःखाला धक्काच लागत नाही. आपला सगळा प्रश्न आहे. मग हे सगळं का घडलं? कारण हे समजून घेतलं आपण की आकाश विश्वाची उत्पत्ती जेव्हा झाली ते पहिला जे भूत निर्माण झालं ते आकाश तत्व आहे. आकाश तत्व हे जर पहिलं भूत आहे, मग त्याच्यानंतर वायू, वायूच्या नंतर मग काय अग्नी आहे, मग त्याच्यानंतर जल आहे, मग पृथ्वी तत्व आहे, त्याच्यामध्ये औषधी, औषधात अन्न, अन्नात वीर्यम, वीर्यात पुरुषः, अशी सगळी सृष्टी निर्माण झाली. आता शास्त्र म्हणतं जेव्हा आपण नाम घेतो ते नाम हे शब्द आहे, तो आकाशाचा गुण आहे. आणि म्हणून शब्द हा कधीच नाहीसा होत नाही, नाहीसा होतच नाही. डॉक्टर शुक्लांचा आत्ता कोणी पुण्याला राहणाऱ्यांनी जा, अजून आहे डॉक्टर शुक्ल, ज्यांनी खूप मोठा प्रयोग केला की भगवद्गीता जी ज्या कुरुक्षेत्रावरती सांगितली गेली, शब्द नाहीसा होत नाही तर ती मला मिळाली पाहिजे. त्यांनी पूर्ण यंत्रणा तयार केली आणि ते शब्द त्यांनी मिळवले आकाशातून. कारण आकाशातून शब्द नाहीसा होतच नाही, तो आकाशा अंतरिक्षामध्ये राहतो आपण बोललेलो. याचा अर्थ जे भगवन नामस्मरण आपण घेतो ते ह्या अंतराळामध्ये राहतं. कुठपर्यंत? जोपर्यंत विश्वाचं लय होणार नाही तोपर्यंत. याचा अर्थ तुमचा आमचा लय झाला तरी सुद्धा आपण घेतलेलं नाम राहतं. आणि म्हणून आपण जप या शब्दाची व्युत्पत्ती पाहताना बघितलं की जन्मानंतर मृत्यूनंतर सुद्धा केलेला मंत्र आपलं रक्षण करतो. कारण ते नाम तिथपर्यंत आहे, शेवटपर्यंत. जिथून परमात्म्याची निर्मिती आहे त्या मुळाच्या क्षणापर्यंत, ज्याला मूळ माया म्हणतात, तिथपर्यंत कोणतं तत्व आहे तर ते केवळ आकाश तत्वच आहे, अत्यंत जवळ असणार. म्हणून नाम शेवटपर्यंत जर आपण अत्यंत श्रद्धेने घेतलं असेल तर कदाचित मी देहरूपानी नसलो तरी सुद्धा ते नाम आहेच. आणि म्हणून आपण म्हणतो
की संत नाहीत असं कधी होतच नाही, कारण नामरूपाने ते आहेतच. समर्थ म्हणतात ना, दासबोध आत्माराम माझं स्वरूप स्वतः सिद्ध, कारण शब्द रूपाने ते आहेत, शब्द जातच नाहीत. जर त्यांनी कल्याण स्वामींना शब्दरूपाने दासबोध सांगितला असेल तर तो गेलेला कुठे? तो आहेच. तुम्हाला मला तो नाही कळला, पण ज्या बेलसरे गुरुजींनी तो लिहिला त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी स्वतः सांगितलं, जेव्हा मला गडावरती सांगितलं की हा दासबोध लिहा, प्रश्न पडला मी दासबोध कसा लिहायचा, समर्थांच्या मनातला अभिप्रेत अर्थ काय आहे. मी गडावरती गेलो, 3 दिवस माझ्या अश्रूंचा अभिषेक सज्जन गडावरती समर्थांवरती केला. तेव्हा बेलसरे म्हणाले, समर्थांनी मला दासबोधाचा अर्थ सांगितला आणि मी लिहिला. हे जर बेलसरे गुरुजींचे शब्द असतील तर मला सांगा, तत्वरूपाने सगळे आहोतच ना. आपला विश्वास कमी पडतोय, लक्षात घ्या. अखंड आहे, शब्द अखंड आहे, नाम अखंड आहे, आणि म्हणून ते जातच नाही. आणि उपाधिरहित असं असणारं साधन, आकाशाचा गुण असल्यामुळे कदाचित देहरूपाने तुम्ही आम्ही नसणार आहोत, पण त्याही नंतर आपण घेतलेलं नाम आपलंच रक्षण करणार आहे. या श्रद्धेने आपल्याला घ्यायचंय सांगितलंय. नाम सगुण आणि निर्गुण उभयरूप आहे. कसं समजून घ्यायचं? सगुण आणि निर्गुण याचा अर्थ काय? पुन्हा शास्त्राने सुंदर दृष्टांत दिलाय. इतका सुंदर दृष्टांत. कल्पना करा, शास्त्र म्हणतं की माझ्यासमोर भरलेलं एक पंचपक्वान्नांचं ताट आहे. एक पंचपक्वान्नांचं ताट आहे. किती वेळा मी त्या ताटाकडे बघितलं तर मला बरं वाटेल. किती वेळा ताटाकडे बघितल्यानंतर मला समाधान होणार आहे, लक्षात घ्या. त्या ताटाकडे कितीही वेळा बघितलं तरी मला समाधान होणार नाही, कारण ते बघून समाधानच नाही. शास्त्र म्हणतं आता असं करा, ते ताटामध्ये जेवढे पदार्थ आहेत ते सगळे खा. खाल्ल्यानंतर एक तासभर 1.5 तास बसा. तास 1.5 तासांनी ते सगळे पदार्थ आपल्या पोटामध्ये गेले. आता ते सगळे चविष्ट सुंदर असणारी पंचपक्वान्न सगळं आतमध्ये गेल्यानंतर आता थोडा विचार करा, आता तरी समाधान आहे का? समाधान आहे का? त्याचं उत्तर नाहीच आहे. त्याचं उत्तर नाही आहे. आणि आता शास्त्र म्हणतं थोडं विचार करा, ताटातलं अन्न जे आहे ते मला काय देत नाही? पुष्टी देत नाही. पुष्टी म्हणजे मला सामर्थ्य देत नाही. ताटातलं अन्न मला पुष्टी देत नाही आणि पोटातलं अन्न मला ताटातलं अन्न मला काय देत नाही तर ते मला पुष्टी म्हणजे सामर्थ्य देत नाही, आणि आत गेलेलं अन्न मला तुष्टी म्हणजे समाधानच देत नाही. कारण आतमध्ये गेल्यानंतर चव कुठे आहे? निरसच झालं की ते सगळं, ते मला काहीच समाधान नाही. हे जसं आहे, ताटातलं अन्न हे सगुण आहे, पोटातलं अन्न हे निर्गुण आहे, पण वैखरीमध्ये जोपर्यंत अन्न आहे तोपर्यंत त्याची चव आहे, रस आहे, आनंद आहे. आणि म्हणून सगुण आणि निर्गुण त्या दोन्हीचा आनंद तिथेच आहे. कारण वैखरीतलं नाम म्हणजे उंबरठ्यातला दिवा आहे, आणि उंबरठ्याचं वैशिष्ट्य असं आहे की तिथे दिवा लावला की त्या दिव्याचा प्रकाश दिव्याच्या घराच्या बाहेरही पडतो आणि घराच्या आतही पडतो. म्हणून वैखरीतलं नाम, त्या नामीची जाणीव पहिल्यांदा मला अंतरंगामध्ये करून मिळते, आणि मग आतमध्ये अंतरीचे धावे स्वभावी बाहेरी, आतमध्ये जे दिसतं ना ते आता बाहेर सगळीकडे दिसायला लागतं. काय सुंदर आहे बघा, काय नाम आहे. म्हणून नाम सगुण निर्गुण उभयरूप आहे. नाम साध्य साधन उभयरूप आहे. नाम उपाधिरहित आहे, आणि म्हणून परमात्म्याच्या अत्यंत निकटते आहे. आणि म्हणून सगळं विश्व जरी लयाला गेलं, विश्वलयाला गेलं तरी सुद्धा शिल्लक राहणार आहे ना. काय राहणार आहे? ते नामच शिल्लक राहणार आहे. कारण शेष एकच तत्व आहे. जे शेष तत्व आहे तेच अनंत तत्व आहे, आणि तोच अनंत पुन्हा नारायण म्हणून येतो. जाणं नाहीच आहे त्याला, येणं जाणं कोणाला आहे? कोणालाच नाहीये. ते तत्वरूपाने येणं जाणं कोणीच नाहीये. आपणही देह गेल्यानंतर काहीतरी शेष राहणारच आहे. जे शेष आहे ते अनंतच आहे. आपण आपल्या अनंत वासना आहे, त्याचं अनंत तत्व आहे. आणि आपल्या अनंत कर्माच्या वासना, न भोगलेली अनंत कर्मफळं, ही सगळी आपली अनंत आहेत. त्याचं रक्षण करण्याचं काम तो अनंत करतो. त्यामुळे त्याच्या अनंत आणि आपल्या अनंतामध्ये पण सुद्धा पुष्कळ फरक आहे. पण शेवटी आपण गेल्यानंतर सुद्धा काहीतरी शेष आहे, आणि जे शेष आहे ते त्याचं स्वरूप आहे. आणि ते स्वरूप आपल्याला कसं उमजेल तर ते नामाने उमजेल असं सांगितलेलं आहे. फार छान अजून एक सुंदर प्रक्रिया दिली आहे, जगन्नाथ पंडितांनी दिलेले बरं का. जगन्नाथ पंडित गंगाधरीजांनी लिहिलं, सुंदर प्रमाण आहे. ते असं म्हणतात की थोडा विचार करा. मधुरता म्हणजे किती मधुरता आहे. आपण म्हणतो फक्त गोड,
गोडची तुम्हाला मला सगळ्या सवय आहे, पण ते म्हणतात गोडीमध्ये थोडा विचार करा, त्यांनी किती विविधता निर्माण केली आहे. द्राक्षाची गोडी वेगळी आहे, आंब्याची गोडी वेगळी आहे, साखरेची गोडी वेगळी आहे, गुळाची गोडी वेगळी आहे, कलिंगडाची गोडी वेगळी आहे, केळ्याची गोडी वेगळी आहे. किती आपले पदार्थ आहेत, साखर भात आहे, मोदक आहेत, प्रत्येक गोड आहे, पण चव वेगळी आहे की नाही? सगळी वेगळी आहे. याचाच अर्थ काय? हे सगळं वेगळं वेगळं आहे. याचा अर्थ हे मधुर आहे, पण हे सगळं कसं आहे? वेगळं आहे. या सगळ्याची चव आपण घेतलेली आहे, दुधांची चव आपण घेतलेली आहे. पंडितराव जगन्नाथ म्हणतात की ही फळं, हे दूध एवढंच नव्हे तर स्वर्गामध्ये असणाऱ्या अप्सरा, रंभा, त्यांचं सौंदर्य आम्ही कधी कल्पनेनी वाचलेलं आहे, आणि त्या कल्पनेनी त्यांच्या त्या अधरामृताचा सुद्धा अनुभव आम्ही कल्पनेनी का होईना पण घेतलेला आहे. फार सुंदर म्हणतात बरं का, कल्पनेनी का होईना या सगळ्याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. पण हे कितीही सेवन केलं तरी तृप्ती नाही, कारण नामामृताची तृप्ती वेगळी आहे, ती भिन्न आहे, ती आपल्याला कळतच नाही. आणि ती तेव्हाच कळते जेव्हा आपली जिव्हा नाम घ्यायला लागते. त्यांनी सुंदर प्रमाण दिले, आणि ते प्रमाण देताना ते असं म्हणतात, जेव्हा आपली जिव्हा नाम घ्यायला लागते ना, तेव्हा ती कोण होते? तर तेव्हा ती साक्षात यशोदा होते. आणि त्या यशोदेच्या मांडीवरती कृष्णरूप नाम ते बाळ आता त्या जिव्हेवरती खेळायला लागतं. काय सुंदर कल्पना आहे. आणि असा तो जिव्हेवरती जेव्हा तो नामरूपी कृष्ण खेळायला लागतो, तेव्हा तो इतका आनंद त्या जिव्हेला येतो की ती पुन्हा पुन्हा ते जिव्हेनी त्या नाम घ्यायला लागते. आपण ते पुन्हा जर नाम घ्यायला लागलं तर लक्षात येतं की ते नाम आपणच आपल्या कानाने ऐकतो. आणि जेव्हा कानाने ऐकतो तेव्हा ते म्हणतात, आता ही यशोदा कुठे जाते? तर ती कर्णामध्ये जाते, आणि कर्णरूपी अंकावरती आता नामरूपी कृष्ण तिथेही काय करायला लागतं? तर तो खेळायला लागतो. याचा अर्थ नाम ज्या भगवंताचं घेतोय ना, तो भगवंत आपल्या सगळ्या इंद्रियांवरती असा सुंदर नृत्य करतो. म्हणे जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा आपल्या जिभेवरती, आपल्या कर्णावरती, आपल्या स्पर्शावरती, आपल्या रसनेवरती, आपल्या घ्राणेंद्रियांवरती तो अक्षरशः नृत्य करत असतो. कारण त्याला इतका आनंद होत असतो, कारण आपण त्याच्या स्मरणामध्ये आहोत. ते अमृततत्व आहे, आणि त्या अमृततत्वाचं नाम जर एखादा साधक घेत असेल तर तो किती त्याला प्रिय असेल हो. म्हणून तुकोबाराय म्हणतात ना, तुम्ही म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणे तेणे आम्ही सुखी. संत काही सांगत नाही, तुम्ही फक्त भगवंताचं नाम घ्या. तुम्ही भगवंताचं नाम गेलं की आम्हाला आनंद. का आनंद होईल? कारण आनंद स्वरूप परमात्मा प्रत्येक आपल्या इंद्रियांच्या यशोदा, त्याला यशोदा म्हटलंय बरं का. कारण नाम घ्यायला नंतर यशोदा शब्दाची व्युत्पत्ती सांगितले, यश ददाती सा यशोदा. अखंड नाम जेव्हा असं संपूर्ण या देहाला भरून अंतर्वाय उरलेलं आहे, तेव्हा जीवाला आता काय आहे? परमात्मा कसा आहे? समर्थ म्हणतात, मी करता म्हणसी तेणे तू कशी होसी, राम करता म्हणता यश कीर्ती प्रताप. सगळं मिळणार आहे. आता जो भक्त अखंड त्या नामामध्ये आहे, हे सगळं मिळणार आहे की नाही? त्याला त्याचं सगळं वैभव मिळणार आहे. काय तो म्हणतो की तो भगवंत कशात कृपण आहे? भक्ती देण्यामध्ये कृपण आहे, नामाचं प्रेम देण्यामध्ये कृपण आहे. मग तो ज्याच्यामध्ये कृपण आहे ना, तेच आपल्याला मागायचं आहे. आपण मागतोच काहीतरी वेगळं, आपण प्रपंचातलं मागतो. पाय घरात लहान मुलं असतं, ते रडतं आई घे म्हणून. मग आई कधीतरी एखादा लाडू त्याला देते, ते लाडवाशी खेळतं, परत ते रडतं. एखादं खेळणं देतं, खेळण्याशी खेळत बसतं. पण एका टप्प्यावरती ते इतकं रडतं, ते कशामध्ये रमत नाही. तेव्हा मात्र ती आई सगळं सोडते आणि त्याला उचलून घेते. अगदी तसं प्रपंचातल्या एकाही विषयासाठी आपण रडायचं नाही. आपण फक्त तूच मला हवायस असं मागायचं आणि नाम घ्यायचं. असं जर घेतलं तर नामाचं प्रेम देण्यामध्ये तो कृपण आहे. आता त्याची कृपा होईल, मग त्याचंही प्रेम मिळेल. कारण नारायणाच्या म्हणजे मुखातून आलेले विधान आहे बरं का. जेव्हा श्रीकृष्णाला दामोदर त्या लीलेमध्ये बांधलंय, तेव्हा तो म्हणतो, भक्ताला सर्व काही देणं परवडतं, पण त्याला भक्ती द्यायची नाही. कारण भक्ती दिली की त्याला भक्ती, मुक्ती आणि भुक्ती या तीनही गोष्टी द्याव्या लागतात. भक्ती, भुक्ती आणि मुक्ती या सगळ्या द्याव्या लागतात. आणि म्हणून भक्ताला काही झालं तरी तो भक्ती देत नाही. लौकिकातलं जे जे मागाल ते सगळं देतो. ते दिलं की त्याचा आपला संबंध संपला.
आपल्याला तो संबंध नाही प्रस्थापित करायचा. आपल्याला त्याच्याशी संबंध प्रस्थापित करायचा असेल तर हे लौकिकातलं काही मागायचं नाही. आणि म्हणून तो नामाचं प्रेम देण्यामध्ये कृपण आहे, भगवत प्रेम नामप्रेम देण्यामध्ये कृपण आहे. आणि म्हणून त्याच्याकडे तेवढंच मागायचं, आणि तेवढं मागितलं की तो कसा आहे तर तो देणार आहे. आणि मग ते असं म्हणतात की असा जेव्हा अमृत तत्व जेव्हा अंतःकरणामध्ये आहे तर आता सगळं आहे ना, काही त्या भक्ताला आता त्याला मिळू दे न मिळू दे तरीसुद्धा तो आनंदामध्ये. तुकारामांकडे काही नव्हतं तरी ते आनंदामध्ये आहेत. नाथांकडे सगळं आहे तरी ते आनंदात आहेत. त्या आनंदामध्ये काही फरक आहे का दोघांच्या? काही फरक नाही. समर्थांकडे काही प्रपंच नाही, काही नाही, तेही आनंदातच आहेत नामाच्या साह्याने. लक्षात येईल की संतांनी हा आनंद अत्यंत नामाच्या साह्याने उपभोगलेला आहे. आणि म्हणून नामाच्या साह्याने आनंदाने विहार करता येतो. नाम घेणारा जो आहे तो आनंदरूप होऊन राहतो. आणि म्हणून भगवन नाम सुखाने मुक्तपणाने आपल्या जिभेवरती नव्हे तर आपल्या पंचज्ञानेंद्रियांवरती आनंदाने विहार करते, नृत्य करतं. एवढा विश्वास ज्यावेळेला आपण बाळगू आणि या विश्वासाने जेव्हा नाम घेऊ ना तेव्हा ते नाम अतिशय कसं आहे तर ते आपल्याला आनंद देईल. कारण निर्विषय आनंद भोगण्याची आपण नाही सवय लावली आहे ना, पण तो निर्विषय आनंद आपल्याला हळूहळू मिळेल. श्रद्धेने नक्की मिळेल. संतांच्या चरणी लीन झालो तर नक्की मिळेल. आणि असा तो नामातला निर्विषय आनंदच तुम्हाला आम्हाला अखंड प्राप्त व्हावा अशी चरणी परमपूज्य डॉक्टर काकांच्या चरणी करते. आणि काकांनी पण खूप सुंदर सुंदर गीतं रचलेत, रचना केलेल्या आहेत. एका ठिकाणी काकांनी मागणं मागितलं रामाकडेच, खूप सुंदर मागणं आहे. ते मागणं म्हणताना ते म्हणतात, शबरियानं हनुमंता तूची रे विसावा. दोन भक्त आहेत ज्यांनी आपल्या संपूर्ण अस्तित्व रामामध्ये विलीन केले. शबरियानं हनुमंता तूच रे विसावा, आज कलियुगात तुझी पावसी रे भावा. नाम तुझे मज तारी, जन्म मरण ते वारी. त्यांचा अनुभव, नाम तुझे मज तारी, जन्म मरण ते वारी. मोक्ष सहज लाभ मज आणि तुझ्या प्रेमा. रामाला केलेली विनंती, तुझं प्रेम मला मिळू दे, तुझं नाम मला मिळू दे. केवळ व्यष्टीनी नाम घेतोय असं नाही आहे. संतांची दृष्टी किती सूक्ष्म आहे. एका त्यांच्याच रचनेमध्ये ते म्हणतात की नाम काय तुम्ही आम्ही घेतोय काय, हे सगळं पंचमहाभूतांनी बनलेलं विश्वच जणू काय नाम घेतोय. प्रत्येक सळसळणारा वारासुद्धा नामच घेतोय. आणि म्हणून ते सांगताना ते म्हणतात, गरजे ढग किती गाजे. ढगामध्ये मेघांचा गडगडाट होतो, काय असतो तो? आता हे कळण्यासाठी त्यांच्यासारखं अंधस्तर संवेदनाक्षम पाहिजे. गरजे ढग किती गाजे, घेई नाम ना लाजे. ते ढग सुद्धा नाम घ्यायला लाजत नाही तो, मग मला का लाज वाटावी? तेही कृतार्थ होतात, कारण जलाचा वर्षाव करतात आणि कृतार्थ होतात. तसंच या देहामध्ये आपण आपलं जीवन कृतार्थ करणं आहे. आणि कृतार्थ करता करता नामाच्या साह्याने उरलेलं जीवन लोकांच्यासाठी परोपकारासाठी आपल्याला द्यायचं आहे. एवढं भान सोडायचं नाही. नाही तर केवळ मला मिळवायचं नाही आहे, या समाजाचं काही देणं लागतो त्याच्यासाठी आहे. आणि म्हणून कृतार्थता देण्यामध्ये आहे, घेण्यामध्ये नाही आहे. आणि असं नाम घेऊन घेऊन दातृत्व आपलं समाजाचं देण्याचं द्यावं. जे जे काही आहे ते संत ते स्वतः आनंद स्वरूप झालेत नामाच्या साह्याने, तसं तुम्हा आम्हाला करावं अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. इथेच वाणीला विराम देते. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरि ओम. पांडुरंग हरी वासुदेव हरी. पांडुरंग हरी वासुदेव. धन्यवाद अलकाताई.